देवाशिवाय मला देवाशिवाय एक दिवस मी कुठं राहिलो पाहुणच पण जायचं नाही, त्यांना विचारा. अगदी माझे माहेरच पण जायचं नाही 2-2, 3-3 वर्ष जायचं आणि लगेच यायचं. का तर देवाचा केर काढायचा, भांडी घासायची. ही माझी सोय कोण करणार नाही. हा एक प्रकारचा वेरवलीचा बाथटब आहे आमचा, ओपन बाथटब. अधिकार नसलेला पण पूर्ण अधिकार असणारा असा एक मी व्यक्ती आहे. बुवा आले की समईवर कीर्तन वगैरे चालायचे. मंदिरं बांधणं किंवा जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार करणं हा माझ्या दृष्टीनं तसा आवडीचा विषय आणि श्रद्धेचा. बुवा सुद्धा इथे एक वागणगाव शेजारी आहे, त्याला राजापूर कोल्हापूर गाडी होती, त्या गाडीनं ते वागणगावला यायचे आणि तिथनं ते बिचारे तबला पेट्या काय जे साहित्य असेल ते डोक्यानं घेऊन यायचे इथे. त्यामुळे उत्सव म्हटलं की कांताभाऊंचं नाव प्रत्येक जण घेतो. मला तर आपल्या आईसारखंच करतात आणि मी त्यांना मुलग्यासारखंच करतो. दिवसात 1-2 फोन त्यांचा असतातच. मला तर बोललं नाही माझे सांगितले की मला पण कसं तरीच वाटते. मंडळी नमस्कार, मी अथर्व हर्डीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण मागील व्हिडिओचाच पुढील व अंतिम भाग पाहणार आहोत. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील वेरवली गावातील सरदेसाई कुटुंबियांचे दातृत्व आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिले होते. या व्हिडिओमध्ये आपण त्याच उत्सव घराचा उर्वरित भाग पाहणार आहोत, ज्याला 250 वर्षांपेक्षा अधिक मोठा इतिहास आहे. त्याचप्रमाणे या व्हिडिओमध्ये आपण टीजरमध्ये पाहिल्याप्रमाणे अनेक जीवाभावाच्या ओळखीच्या तर काही अनोळखी लोकांशी संवाद साधणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ खास असणार आहे. शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ पूर्ण बघून झाला की आपला अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. त्याचप्रमाणे या व्हिडिओमुळे येथे उभारले जाणारे जे नियोजित मंदिर आहे त्या कामाला सुद्धा हातभार लागेल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत अवश्य शेअर करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लाखो लोकांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचतात, पण त्यातील सबस्क्राईब करणारे तुरळक असतात. तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा, ही माझी तुम्हाला परत एकदा विनंती आहे. चॅनल सबस्क्राईब करायला एक क्लिक करावी लागते, बाकी काहीही नाही. आता अधिक वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता आपण घराचा पुढचा भाग बघूया. इथे सुद्धा प्रवेश करताना जे डिझाईन आहे हे पण जुन्या काळातलंच लाकडी याच्यातलं आहे. किंवा इव्हन वरती पण जे वाते आहेत घराचे त्याच्यावर पण बरेच वेगवेगळी नक्षी होती. हा जो भाग आहे कोकणातला, इथे नदी किनारी आणि भुसभुशीत जमीन, इथे प्रचंड वाळवीचं प्रमाण आहे आणि तरीही म्हणजे त्याच्यामुळे हे सगळं लाकडी मेंटेन करणं खूप अवघड आहे. पण तरी 150-200 वर्षांमध्ये 200 वर्षांच्या याच्यात अजूनही हे खांब तितक्याच ताकदीने तगधरून आहेत. हे खरोखर आश्चर्यकारक आहे की इतक्या वाळवी आणि इतक्या निसर्गाच्या अगेन्स्टही त्यांच्यातलं ताकद तशीच आहे अजून. नक्कीच. हे आमचं माझघर आहे. पूर्वी इथून वर जायला जिना होता, माडी होती वर. आज आता तो तुटलाय आणि तिथे आता वर जाणं शक्य नाहीये त्या जिन्यामध्ये. घराच्या मागच्या बाजूला पडवी होती. इथे पूर्वी या बाजूला आमची एक अडगळीची खोली किंवा स्टोअर रूम काइंड ऑफ होती. पण आता कालानुसार पूर्वीची जी टॉयलेट बाथरूम होती ती घराच्या पेक्षा बाहेर असायची, लांब असायची. तर आता आम्हाला ते शक्य नाही, रात्री जाणं भीती वाटते, अंधार असतो. त्याच्यामुळे मग आम्ही सगळ्यांनी ती रूम कन्वर्ट केली आणि अटॅच टॉयलेट बाथरूम घरामध्ये अशा प्रकारे केलं. त्याच्या जिन्यावर खडूने लिहिलेली नावं पण दिसतात. त्याच्यानंतर हा आता लाकडी, इथे अडगळीमुळे दिसणार नाही, पण ही सगळी लाकडी कोठी आहे. याच्यामध्ये पूर्वी जे आपलं भात यायचं, आमची भाताची शेती आजोबा असेपर्यंत व्हायची, अगदी आतापर्यंत होत होती. म्हणजे तर त्याचं सगळं भात, वर्षभराचं भात साठवण इथे करण्याची ह्या लाकडी कोठी होत्या. भिंतींना खुंट्या आहेत, प्रत्येकाने बघितलं असतील. आजकाल नवीन म्हणजे कदाचित आम्ही घरी कायम बोलतो की माझ्या पुढच्या पिढीला खुंटी, कोनाडे हे शब्दच माहिती नसतील. त्यामुळे वस्तू माहित असणं तर दूरची गोष्ट आहे. इनफॅक्ट आता आपल्या पिढीतल्या सुद्धा बऱ्याच म्हणजे निम्म्या लोकांना माहिती नसतील, जे शहरात राहतात, ज्यांचा मागच्या पिढीनेच संपर्क तोडलेला आहे गावांची, त्यांच्या अगदी नाही माहित असण्याचा काही संबंध नाही. म्हणजे त्यामुळे आम्ही आता जेव्हा नवीन घर बांधलं तेव्हा मी हट्टाने आमचा जो घर बांधत होता त्याला सांगितलं की या घरातल्या कमीत कमी 2 ते 3 खुंट्या काढ आणि मला त्या घरामध्ये खुंट्या पाहिजेत. भले ते मॉडर्न नाही वाटलं तरी चालेल. सो इथे बघाल की इथे भिंतीवर होल आहे, कारण इथली खुंटी काढून आम्ही तिकडे लावलेली आणि अजूनही काही हे करायच्यात, खुंट्या लावायच्या. तसाच हा एक बोर्ड, आता हल्ली आपल्याला खूप चांगले चांगले इलेक्ट्रिकचे बोर्ड मिळतात, पण हे
खटखटची बटन असणारा बोर्ड मिळणं खूप अवघड आहे. खरंय. तर हा आता शेवटचा भाग आहे जो पॉलिश होऊन माझ्या नवीन घरामध्ये लागणार आहे. ही एक मी आठवण म्हणून जतन करणार आहे. अच्छा, बरोबर. आपल्या लक्षात येतं याच्यातून की किती छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण किती नाळ जोडलेली असते आपल्या त्या प्रत्येक गोष्टीबरोबर त्या भावना जोडलेल्या असतात. आणि कसं होतं, जेव्हा आपण त्या सगळ्या जगत असतो, त्याच्याबरोबर राहत असतो, तेव्हा खूप वेळा आपल्याला महत्व त्याचं पटत नाही किंवा लक्षात नाही येत, ती जाणीव नसते. पण ज्या क्षणी आपण एक शांत बसून विचार करतो की ठीक आहे, आज आपण या घरात आहोत पण उद्या हे नसणार आहे, बरोबर, मग इथल्या प्रत्येक गोष्टी कुठल्या तरी एका वेगळ्या पद्धतीनं आपल्या अंगावर यायला लागतं की अरे हे इथे होतं, हे उद्या नसणार आहे, हे आपल्याला कधी बघायला मिळेल, ह्याचं काय महत्व होतं, हे कोणी लावलेलं आहे, त्याच्या मागे काहीतरी उद्देश होता. मग ते जतन करता येईल का आपल्याला, ज्या पद्धतीनं ज्या करता येईल आपलाही तोच प्रयत्न असतो. आता योगायोगाने तुझा आणि आपला ह्या चॅनलचा दृष्टिकोन जुळून आला. कारण मी पण असे अनेक ऐतिहासिक वाडे, घरं कोकणातली जी दुर्दैवाने काही कालांतराने आता नामशेष होणार आहेत. सांगायला वाईट वाटतं, परंतु काही वर्षांनी बघताना ह्या गोष्टी निदान डिजिटली कशा होत्या तर ह्या असाव्यात, हाच आपला सुद्धा हेतू आहे यामागचा. आणि त्यात आपल्यासारखी लोक ह्या हेतूला सहकार्य करून ते व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला मदत करतायत, त्याबद्दल तुमचे विशेष आभार. इनफॅक्ट आम्ही अगदी हक्काने, म्हणजे मला माहित नव्हतं, कारण या घराची परिस्थिती आता अशी नाहीये की ते काहीतरी ऐतिहासिक स्थळ म्हणून दाखवता येईल. अतिशय म्हणजे काही ठिकाणी मेंटेनन्स करणं भाग आहे, आम्ही राहत आहे, शिफ्टिंग चाललंय, त्यामुळे साफसफाई नाहीये तितक्या यानं. पण त्यामुळे मीच मनामध्ये साशंक होतो की काहीतरी करता येईल का, पण युट्यूब करायचं झालं तर कंटेंट चांगला वाटेल का. पण तू अगदी हक्काने, मी तुला सांगितल्यानंतर आलास की आपण एक डॉक्युमेंटेशन म्हणून करूया. सो तुझे आधी खूप आभार की तू आम्हाला ह्या सगळ्या याच्यात आमच्या कॉज मध्ये तू सहभागी झालास. बिलकुल. साधारण 10-15 वर्षांनी व्हिडिओज आपण हे जेव्हा बघू कुठलेही, तेव्हा कदाचित डोळ्यात पाणी पण असेल, परंतु एक आपल्याला नक्की त्याचं समाधान वाटेल की आपण हे संग्रही ठेवलंय निदान. अदरवाईज कुठलाच सोर्स असा नाहीये की आता ते कायमस्वरूपी हे दिसेल आपल्याला. आज आपल्याकडे ती टेक्नॉलॉजी आहे. म्हणजे पूर्वी हे घर सगळं शेडानं सारवलेलं होतं. इथे अजूनही अनेक गोष्टी होत्या ज्या आता नाहीयेत, ज्या मला आठवत आहेत किंवा बाबांच्या आणि काकाच्या लहानपणी होत्या, पण तेव्हा असं डॉक्युमेंटेशन करण्याची संधीच नव्हती, काही सोर्स नव्हते. म्हणजे कदाचित पुढच्या पिढीला वाटलं की आपण रिस्टोरेशन करूया, तरी त्यांना काय होतं हे तरी मुळात कळलं पाहिजे, तर ते ह्याच्यातून नक्की समजेल. ते जो पुढे मंदिर निर्माण होणार आहे, आपल्याला जी माहिती मिळाली, त्याचा जो ट्रस्ट आहे, त्याचे ट्रस्टी विश्वस्त आपल्या सोबत आहेत. काका नमस्कार. सुरुवातीला आपल्या प्रेक्षकांसाठी तुमचा एकदा परिचय. मी प्रमोद नरहर सरदेसाई. गेली 10 वर्षापासूनच पुण्याला मुक्काम. पूर्वी इथेच होतो, गावीच होतो. माझा नरसिंह जयंतीचा उत्सव हा माझ्या लहानपणापासून, म्हणजे 1956 सालापासून मला माहीत आहे. त्यावेळेला माणसं पण भरपूर होती, समाज भरपूर होता गावात, भरपूर हे असायचं, उत्सवाचा हा दणका भरपूर असायचा. आता काही बाहेर गेल्यामुळं संख्या लोकांची कमी झाली आहे. बरोबर. त्यावेळेला 400-400 माणसं असत बाहेरून आलेली. गावातही वस्ती जास्त होती. बरोबर. आता या व्हिडिओमध्ये आपण हे घर दाखवतोय, तर घर बघता बघता लोकांच्या मनात नक्कीच हा प्रश्न आला असेल की इतकं सुंदर जुनं घर आहे, तर हे का पाडताय, किंवा का इथे म्हणजे हेच घर मेंटेन का ठेवू शकत नाही. तर मी तुम्हाला हा प्रश्न विचारेन की नेमक्या काय अडचणी आहेत ही वास्तू आहे तशी ठेवण्यात, किंवा इथे हे पाडून नवीन करण्यामागचा विचार नेमका काय आहे मंडळाचा. ते जुन्या पद्धतीची पूर्वी जी घरं होती ना, त्याला ओटी, पडवी असे ते भाग असत. त्या पब्लिकला बसताना सुद्धा काही अडचणी होत. त्यामुळं मंदिराचा आराखडाच वेगळा असतो. मंदिर हे वेगळ्या ह्यानं धाटणीनं बांधलं जातं ना. होय. हे घर म्हणून आहे. बरोबर. अच्छा. मग इथे काही खोल्या वगैरे करायचा असा प्लॅन आहे मंदिरासोबत? मंदिराला खोली नाही, मंदिराला खोली नाही. त्यासाठी यथाशक्ती जेव्हा उपलब्ध होईल तेव्हा बाजूला खोल्या होतील. बाजूला म्हणजे साधारणपणे 25-30 फूट अंतर सोडून होतील. आता प्लॅन मध्ये फक्त मंदिर आहे आता. ओके. आता मंदिर फक्त. बरोबर. तुम्ही सुरुवातीला म्हटलं ते सुरुवातीला दणका ह्या उत्सवाचा मोठा होता, काळानुरूप त्यात काय बदल होत गेले. तर तुम्ही पाहिलेला सर्वात पहिला तुमच्या आठवणीतला उत्सव आणि आता सर्वात शेवटचा उत्सव, यात काय साधारण असे मुख्य बदल तुम्हाला जाणवतात? मुख्य बदल म्हणजे त्यावेळचा उत्सव असे तो बुवा आले की समईवर कीर्तन वगैरे चालायचे. मोठ्या लाकडी समई असायच्या, त्याच्यावरती
टवळं ठेवलेलं असायचं, त्याच्यातून तेलातून जायचं. त्यावेळेचा म्हणजे वाहतुकीचा हा पण नाही ना, प्रश्नच नाही का, कुठली एसटी नव्हती, कुठलंही वाहन नव्हतं. बुवा सुद्धा इथे एक वाघणगाव शेजारी आहे, त्याला राजापूर कोल्हापूर गाडी होती, त्या गाडीनं ते वाघणगावला यायचे आणि तिथनं ते बिचारे तबला पेट्या काय जे साहित्य असेल ते डोक्यानं घेऊन यायचे इथे. बरोबर. इतका तो हा होता कठीण काळ त्यावेळेला. बर. आता उत्तरोत्तर परत दणका सुरू व्हायला लागलाय. अच्छा. आता नवीन पिढीचा सहभाग सुद्धा भरपूर 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 भरपूर. बर. धन्यवाद काका, आज तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि तुमचं मनोगत ह्या पूर्ण विषयाला अनुसरून व्यक्त केलं, त्याबद्दल मी आपले आभार मानतो. धन्यवाद. जसं आता रोहनजींच्या बोलण्यातून आपण ऐकलं की बरंचसं सामान शिफ्टिंग झालेलं आहे, त्यामुळे घर आपल्याला बरंचसं रिकामं दिसेल, तरी देखील आपल्या ज्या इथल्या आठवणी आहेत त्या कधीच रिकाम्या होऊ शकत नाहीत मनातून. ही एक छोटी खोली होती, म्हणजे खरं तर आम्ही म्हणू की ही आमची बेडरूम असायची, कारण मे महिन्यामध्ये उत्सवाच्या वेळेस वगैरे घरामध्ये 100-150 लोक असली की हे पूर्वीच्या काळचं घर आहे, याच्यात छोट्या छोट्या खोल्या नाही आहेत, तर ही एकच खोली असायची जिथे आम्ही आमचं सामान ठेवलेलं असायचं. आणि ही पडवीचा भाग होता पूर्वीचा, जो रूम मध्ये कन्वर्ट केलेला. बरोबर. आजोबा गेल्यानंतर मंदिर बांधायचं कुठे बांधायचं याच्यावरती त्याच्या जमिनीचं कशा प्रकारे दान द्यायचं, ट्रस्ट कुठलं करायचं, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये साधारण एक 9-10 वर्ष गेली. आणि आता गेल्या वर्षभरापासून हा विषय अतिशय फास्ट यानं मार्गी लागलाय आणि आमची अशी अपेक्षा आहे की या मार्च महिन्यापर्यंत मंदिराचा गाभाराही तयार होईल. बरं, आपल्यासोबत कांताभाऊ सरदेसाई आहेत, ज्यांना आपण ह्या आधी पण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे त्यामध्ये बघितलेलं आहे. कांताभाऊ नमस्कार. पुन्हा एकदा नवीन विषयासाठी आपण आज योग जुळून आलेला आहे, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय. तर आज आधी सुरुवातीला आपण कुठल्या भूमिकेत आहात हे आपल्या प्रेक्षकांना सांगा. मी सूर्यकांत रघुनाथ सरदेसाई, कांताभाऊ म्हणून यूट्यूबवर सगळ्यांना परिचित असलेले कोकणातले आजोबा. आज आम्ही वेरवली खुर्दमध्ये लक्ष्मी नरसिंह देवस्थानच्या एकूण जी काही आत्तापर्यंत झालेली वाटचाल आहे ही सगळी आपल्याला सगळ्यांना उद्धृत करण्यासाठी म्हणून आज आम्ही एकत्र आलेलो आहोत. या अनुषंगानं सांगायचं झालं तर वेरवली खुर्दमध्ये सुमारे 300 वर्षापूर्वी छत्रपतींच्या कालावधीमध्ये खोती मिळाली आणि खोतांचं गाव म्हणजे सरदेसायांना नायक सरदेसाई म्हणून त्यावेळेचं आडनाव, हा गाव खोतीसाठी मिळाला. आणि मग त्या अनुषंगानं त्याच वेळी इथे सरदेसाई घराणं स्थापित झालं. आत्ता मी बसलो आहे, याच्या एक साधारण 100 फुटावर चौसोपी वाडा होता, ज्याचा चिरेबंदी चौथरा होता. आणि त्या त्या चौथऱ्यावर या घराण्याची स्थापना झाली. आणि तेव्हापासून त्या घरात स्थापन झालेला जो लक्ष्मी नरसिंह आणि शांतादुर्गा अशी जी 2 देवता होत्या त्यांची स्थापना आणि त्या घराण्यातून त्याचा आत्तापर्यंत चालू झालेले नित्यपूजा अर्चा आणि मग वैशाखातला लक्ष्मी नरसिंहाचा उत्सव, अशी ही साधारणपणे 250 वर्षाची परंपरा या घराण्याला आणि या उत्सवाला आहे. कालांतरानं घराणं वाढत गेलं आणि मग याच घरातून वडील घराणं आणि धाकटं घराणं असे 2 विभाग झाले. आणि त्यावेळी नेमका सुमार सांगता येणार नाही मला, पण वडील घराणं जे होतं ते त्या चौथऱ्यावरून इथे नवीन घर बांधून इथे स्थापना झाली. तो देव या ठिकाणी आला आणि मग इथे या घरामध्ये म्हणजे सुमारे 200 वर्ष तरी नक्कीच या घरामध्ये लक्ष्मी नरसिंहाचा उत्सव सुरू झाला. आता माझ्या आठवणीमध्ये मला कळायला लागल्यापासून 60 वर्ष मी सलग या उत्सवाला येतो. आजपर्यंत मला एकही उत्सव चुकलेला आठवत नाही कोणत्याही कारणानं. त्यामुळे उत्सव जो काय आत्तापर्यंत चालत आला, सुरुवातीला 6 दिवसांचा उत्सव होता, मध्ये काही अडचणीनंतर तो 3 दिवसापर्यंतसुद्धा उत्सवाचा कालावधी कमी झाला होता. त्यानंतर 1977 साली इथलीच स्थानिक काही मंडळी मुंबई पुणा वगैरे स्थित असलेली या उत्सवाच्या निमित्तानं पुन्हा एकदा एकत्र आली आणि त्या सगळ्यांच्या सहकार्यानं 6 दिवसाचा पुन्हा उत्सव सुरू झाला की तो आज तागायत म्हणजे सामान्यपणे जवळजवळ 48 वर्ष 6 दिवसांचा उत्सव सलग उत्तरोत्तर प्रगतीपथावर असा चालू आहे. या उत्सवाच्या निमित्तानं या परिसरामध्ये असलेले मावळंकर कौशिक गोत्री जे घराणं आहे
त्याच्यापैकी बहुतांशी सरदेसाई जे वेरवलीतले मूळचे स्थायिक आहेत ते अधिक अन्य शेजारी पाजारी वगैरे असे हे सगळे या उत्सवाला आवर्जून हजेरी लावतात. त्याचबरोबर याच ठिकाणी शांतादुर्गेचंही देवस्थान आहे, पण त्याची एक आश्विनातलं नवरात्र एवढीच एक सेवा इथे आत्तापर्यंत सुरू होती. पण या नवीन मंदिराच्या अनुषंगानं या ठिकाणी आम्ही दोन्ही मूर्तींची स्थापना करणार आहोत की जेणेकरून आपले जे शांतादुर्गेचे भक्त आहेत की त्यांना जवळच्या अंतरात असं देवस्थान उपलब्ध नाही आहे की आत्ता सर्वसाधारणपणे सगळ्यांना गोव्यालाच जाऊन देवीचं दर्शन घ्यावं लागतं. तर ही एक नवीन सुविधा आणि सेवा करण्याची संधी आपण या माध्यमातून या नवीन मंदिरामध्ये इथल्या असलेल्या शांतादुर्गाच्या भक्तांना उपलब्ध करून देण्याचाही आमचा संकल्प आहे. बरं, आता हा जो तुमचा ट्रस्ट आहे किंवा मंडळ आहे ज्याचं नाव आहे, आता ही जमीन किंवा ही वास्तू आता माधव काकांचं कुटुंब करतंय, तर त्या मंडळावर तुमची भूमिका काय आहे नेमकी? या मंडळामध्ये अधिकार नसलेला पण पूर्ण अधिकार असणारा असा एक मी व्यक्ती आहे की मी पूर्ण वेळ या गावात राहतो. बाकी बहुतांशी मंडळी ही सगळी आजूबाजून येत असतात. त्यामुळे उत्सव म्हटलं की कांताभाऊंचं नाव प्रत्येक जण घेतो, कारण मी सगळ्या उत्सवात उपस्थित असतो आणि स्थानिक असल्यामुळे इथल्या काही अडीअडचणीच्या सोडवण्यासाठी माझी सतत प्रयत्न असतो. या ट्रस्टचे अध्यक्ष कोण आहेत? देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भालचंद्र विठ्ठल सरदेसाई म्हणून आहेत, मूळचे इथलेच रहिवासी, पण ते आता रत्नागिरीमध्ये स्थायिक झालेत. स्टेट बँकेमध्ये ऑफिसर म्हणून रिटायर झाले. त्याच्यानंतर मंडळ जे आहे ते इथल्या स्थानिक मंडळींचं आहे आणि याच देवस्थानची पूर्वी साधारणपणे 1956 साली इथल्या काही स्थानिक मंडळींनी या देवस्थानला काही उत्पन्न हवं म्हणून ट्रस्टसाठी एक 8 एकर जागा उपलब्ध करून दिली. त्यात वेगवेगळे आपले नरशिवाचे भक्त आहेत, सरदेसाई आहेत, त्यांनी सगळी मिळून एक 7 एकरचा एक एकत्र प्लॉट आणि दुसरा एक साधारणपणे 60 गुंठ्याचा एक प्लॉट असे 2 प्लॉट देवस्थानच्या नावे म्हणजे लक्ष्मी नरसिंह ट्रस्टच्या नावे करून दिले. तर सर्वसाधारणपणे कल्पना अशीच होती की या असलेल्या देवस्थानच्या जागेमध्ये मंदिर व्हावं, पण बऱ्याच काही बैठका झाल्या, सगळ्यांची मतं घेण्यात आली आणि मग त्यात काही बरीचशी मतं अशी पडली की आहे याच जागेवर देवस्थान व्हावं, ते हलवू नये. आणि मग या सगळ्याला अतिशय उत्तम साथ दिली ती म्हणजे या कुटुंबातले मुख्य माधव सरदेसाई. या सगळ्याचं त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या देवस्थानासाठी घरासहित आवश्यक तेवढी सुमारे 20 गुंठे जागा देण्याचं कबूल केलं आणि मग आता याच जागेवर म्हणजे ज्या चौथऱ्यावर आत्ता नरसिंहाचं देवस्थान आहे त्याच चौथऱ्यावर लक्ष्मी नरसिंह आणि शांतादुर्गा असं नवीन मंदिर होणार आहे. बरं, धन्यवाद कांताभाऊ, तुम्ही आज विस्तृत माहिती आम्हाला या पूर्ण तुमच्या ट्रस्टबद्दल आणि ह्या पूर्ण उपक्रमाबद्दल दिलीत. त्याबद्दल आपल्या प्रेक्षकांच्या वतीने आपले मनपूर्वक आभार. पण या 9-10 वर्षामध्ये आम्हाला त्याच्यामुळे असं झालं की घराचा एका लेवलच्या वर मेंटेनन्सही करता येत नव्हता, कारण खर्च प्रचंड होता. मंदिर इथे होणार होतं याच्याबद्दल चर्चा चाललेल्या होत्या. बरोबर. त्यामुळे घराची थोडंसं आमच्याकडनं जेवढं शक्य होतं ते आम्ही केलं आणि टप्प्याटप्प्याने करत गेलो. अदरवाईज जर हे पूर्णपणे घर मेंटेन करायचं असतं तर आज खर्च खूप आहे, पण ते वेगळ्या पद्धतीनं करता आलं असतं. तेवढीच एक खंत आमच्या मनात आहे. बरोबर. आता इथे शेवटचं राहतं घर हे कधीपर्यंत होतं? आजी 2009 साली गेली आणि 2013 सालापर्यंत आजोबा एकटेच राहायचे इथे. आजोबांना एका डोळ्याने दिसायचं नाही आणि म्हणजे कानाने अतिशय कमी ऐकू यायचं नंतर पण त्यांचं पूर्ण आयुष्य इथे गेलेलं होतं आणि त्याच्यामुळे आणि ते अतिशय तत्वनिष्ठ आयुष्य शेवटपर्यंत जगले. त्यामुळे त्यांचं होतं की मी आणि माझा देव, मला कोणाची गरज नाही, मी इथे राहील आणि आजोबा इथे राहायचे. म्हणजे अक्षरशः तेव्हा अशी परिस्थिती आलेली होती कधी कधी की आजोबा पूजा करतायत, कानाने ऐकू यायचं नाही, एखादा दरवाजा उघडा राहिलेला आहे आणि घरामध्ये माकडे येऊन आजोबांनी शिजवलेला भातही घेऊन गेले आणि आजोबा काहीच ताकावरती वगैरे राहिलेले आहेत, पण आजोबा अगदी आनंदाने ते राहायचे. त्यांनी शेवटपर्यंत मी पुण्याला येईन असं कधीच हे केलं नाही, कारण त्यांचं पूर्ण आयुष्य जिथे गेलेलं होतं. बरोबर. आपल्यासोबत लांजा तालुक्यातील एक असं व्यक्तिमत्व आहे जे विविध सामाजिक उपक्रमात अग्रेसर असतं वेरवली गावातील. तर त्यांचा आपण परिचय थेट त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. नमस्कार काका, सुरुवातीला आपलं नाव आणि थोडक्यात परिचय. माझं नाव श्रीकृष्ण नरहर सरदेसाई, वेरवली बुद्रुक. व्यवसायानं मी 30 वर्ष LIC एजंट म्हणून काम केलं उत्तम प्रकारे. माझं लांजाला ऑफिस वगैरे आहे. मुलगा माझा उच्च शिक्षित असून पूर्ण वेळ तो व्यवसाय म्हणून करतो. परंतु व्यवसायातनं निवृत्त झाल्यावरती
मंदिरं बांधणं किंवा जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार करणं हा माझ्या दृष्टीनं तसा आवडीचा विषय आणि श्रद्धेचा, आणि त्याप्रमाणे हे तर आमचं कुलदैवतच आहे शांतादुर्गा लक्ष्मी नरसिंह मंदिर, जे आज साधारण 150-200 वर्ष यांच्या बोलण्यामध्ये आलं की घरामध्ये उत्सव साजरा होतो. ईश्वरानं सर्वांना सद्बुद्धी दिली आणि त्याच्यातून हे पुढं आलं की मंदिर इथे बांधावं. पुढच्या पिढीचं या सर्व प्रक्रियेत किती महत्त्वाचं योगदान आहे असं तुम्हाला वाटतं? आहेच. वेगवेगळ्या आम्ही मंदिर निधी संकलनासाठी कल्पना लोकांच्या पुढं ठेवल्या. त्याच्यात माझ्याकडे युवा मंडळी सरदेसाई की ते महिन्यालासुद्धा 1,000, 2,000, 3,000, 5,000 देणार आहेत मंदिर पुरं होईपर्यंत. संकल्प अशाच तऱ्हेचा आहे की एकाच वेळी मोठी रक्कम शक्य नाही आत्ता होत त्यांना, तर असेही आमच्याकडे भक्त मंडळी युवा वर्गातले आहेत. लोकांनी प्रतिसाद फार चांगल्या स्वरूपात यापूर्वी दिलेला आहे. मी वेरवली बुद्रुक येथील ग्रामदैवत केदारलिंग साधारण 3 कोटी रुपयाचं आत्ता काम पूर्ण झालेलं आहे. यामध्ये 1,68,00,000 निधी देणगी रूपानं वर्गणीतून गोळा झालेले आहेत आणि त्याचा मी अध्यक्ष म्हणून, माझ्या जोडीला माझे भाऊ हे आत्ता सूर्यकांत कांता सरसाई म्हणून हे तितकाच वेळ जबाबदारीनिशी देणारे असल्यामुळं मी हे करू शकतो. तद्वतच हे नरसिंह मंदिर माझ्या साधारण 4 खेपा मुंबई, 4 खेपा पुण्याला झाल्या आहेत की आमची इथली सगळी सरदेसाई मंडळी किंवा सप्रे हे व्यवसायानिमित्तानं किंवा सर्व्हिस निमित्तानं मुंबई पुण्यामध्येच स्थायिक आहेत. त्यांच्या भेटीगाठी घेणं आणि त्यातून निधी संकलन पुढं नेणं हा माझा विशेष करून आवडीचा भाग आहे. मला तो जमतो आणि ईश्वर त्याला साथही देतो. साधारण आता किती कार्यकाळ यापुढे लागणारे हे मंदिर पूर्णत्वास जाईल? साधारण नोव्हेंबर, डिसेंबर आणि पुढचे 3 महिने जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 5 महिन्यामध्ये आम्हाला पूर्ण मंदिर केलंच पाहिजे. त्याचं कारण असं आहे, या वर्षीचा उत्सव एप्रिलमध्ये आहे, एप्रिल 26ला, साधारण 20च्या पुढं वगैरे. तेव्हा 5 महिन्यामध्ये मंदिर हे पूर्ण झालं पाहिजे. भोजनगृह, भोजनाची व्यवस्था अशी एक शेड झाली पाहिजे. मंदिर उभारणीसाठी लागणारं निधी संकलन हे पूर्णत्वाकडे जात आहे. पण त्याचसोबत भोजनगृह, भोजनाची व्यवस्था, स्वच्छतागृह आणि भक्त निवास अशा त्याउपर आम्हाला 4 गोष्टी केल्या पाहिजेत. त्याच्यासाठी निधी संकलन हे तितकंच गरजेचं आणि आवश्यक आहे. परंतु पहिल्या टप्प्यात तरी मंदिर आणि भोजनगृह एवढं यावर्षी नक्कीच होईल आणि करायलाही पाहिजे. ईश्वर आम्हाला सामर्थ्य देईल आणि आम्ही करू. तर इथलं जे आता मंदिर होणार आहे हे कुलदैवत फक्त सरदेसाई मंडळींचंच आहे की अन्य कुठल्या कुटुंबांचं सुद्धा आहे? यामध्ये शांतादुर्गेची आम्ही स्थापना करीत असल्यामुळं शांतादुर्गा हे कुलदैवत असलेले लोक माझ्या ऐकिवात लांज्यातले शेटे मंडळी, सारस्वत समाजामध्ये बागाव वगैरे असे आडनाव असल्या मंडळींचंही शांतादुर्गाच देव आहे किंवा नरसिंह आहे. यामध्ये आमच्या लक्षात समाज म्हणून सरदेसाई आणि सप्रे या 2 मंडळींचं शांतादुर्गा लक्ष्मी नरसिंह हे कुलदैवत आहे. अच्छा. पण मग भविष्यात म्हणजे सार्वजनिक मंदिर असेल हे की खाजगी वापरासाठी? असणार. ज्यांचं कुलदैवत आहे त्यांच्याकडनंच पैसे अपेक्षा आम्ही करतो. या उपर निधी वर्गणी पावत्या घेऊन आम्ही कुणाकडेही जाणार नाही किंवा अपेक्षाही नाही. हा व्हिडिओ बघताना कोणाला वाटलं की आपण या पूर्ण प्रकल्पासाठी काही कॉन्ट्रीब्यूट करावं तर त्यांच्यासाठी काय पर्याय आहे? जरूर आम्ही स्वागत करू. आमचे माधव सरदेसाई किंवा त्यांचे चिरंजीव रोहन सरदेसाई यांचा फोन नंबर आणि बँक अकाउंट आपला दिलं जाईल की जेणेकरून मंदिर उभारणीसाठी हातभार त्यांचाही भक्तांचा लागेल. आपण ही डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये देऊ. मोबाईल नंबर असेल ज्याद्वारे आपण अधिक माहिती घेऊ शकता. धन्यवाद काका, तुम्ही आज ह्या मंदिर प्रकल्पाच्या विषयी आम्हाला माहिती दिलीत. आपल्या चॅनलसाठी या व्हिडिओसाठी वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. आता आपण मला वाटतं स्वयंपाकघरापर्यंत पोहोचलो आहोत. हे आमचं स्वयंपाकघर म्हणजे अजूनही वर्किंग आहे. छोटंसं स्वयंपाकघर आहे. अच्छा, खूप छान आहे. मी असं युनिक स्वयंपाकघर, कारण इतका छोटासा एरिया आहे, फक्त कुकिंगचं काम इकडे होतं. खरं सांगू का, म्हणजे जर आम्ही आता शहरात नाही येतो किंवा आपण अनेक ऍडव्हान्स घरं बघतो
आपल्याला अनेक सुखसोयींची फार आवड असते किंवा आवडपेक्षा सवय असते असं म्हणता येईल. त्या दृष्टीने विचार केलात ना तर या घरामध्ये अनेक गैरसोयी आहेत. अच्छा. पण आमच्यासाठी ना त्या गैरसोयी म्हणजेच खूप मजा आहे. कारण एखादी गोष्ट नसताना ती गोष्ट करणं म्हणजे कृती करणं हे साधन अवेलेबल नाहीये, तरी आपण करून बघूया. हे प्रयत्न करण्यात जी मजा आहे ना ते आपल्याला मला वाटतं आपल्या रूट्सशी कनेक्ट करतं असं मला काय वाटतं. आणि माझ्यासाठी त्यामुळे वेरवली फार फॅसिनेटिंग असते की इथे वॉटर फिल्टर नाही, आम्ही विहिरीचं पाणी पितो, लाईट कधी असतात कधी नसतात, सामान लिमिटेड असतं, कधी मिक्सर चालत नाही इथल्या ह्युमिड याच्यामध्ये, मग चला काहीतरी वेगळं करूया. आजोबा गेल्यानंतर मी जो हे दिला की आमच्या घराचं वरचं जे कौलारू घर होतं ते कौलाचे हे तुटायचे, वासे तुटायचे, कौलं तुटायचे, माकडांचा त्रास प्रचंड होता आणि मग माकडं घरामध्ये येऊन नुकसान करायला लागले. सुरक्षित राहावं मग आम्ही घराला ह्या तात्पुरत्या अरेंजमेंट केलेल्या आहेत की त्यातल्या त्यात काय करता येईल. पूर्ण घर उलगडणं शक्य नव्हतं त्यावेळेस, म्हणून मग हे काही भाग आहेत ना हे नंतर केलेले आहेत. आता या बाजूला पत्रे, हे मग आम्ही पडवीला तसे पत्रे बांधून घेतले, थोड्या भिंती नीट केल्या. बरोबर. 2013 पर्यंत आजोबा होते किंवा कदाचित त्यांच्याही शेवटच्या काळात जसं तू म्हटलं ऐकू येत नव्हतं एका कानाने किंवा शेवटी वयोवृद्ध असणार, तर मग त्यावेळेला मेंटेनन्स आणि त्यानंतर कसा इतका आता पण आपण जेव्हा मी हा पूर्वी पण काही ना काही कार्यक्रमानिमित्त मी स्वतः सुद्धा या घरात आलेलो आहे, तर हे मेंटेनन्स ठेवणं, कारण झाडझूड करणं वेगळं आणि तुम्ही आता जसं म्हटलं काही काही उपद्रव असतात, तर हे सगळं हा सगळा मेंटेनन्स ठेवणं तुम्हाला कसं शक्य झालं तिकडून? एक म्हणजे मी तुला नंतर तुम्हाला ओळख करून देईलच, जी आमचं घर सगळं बघते, गेल्या तिची पण 4थी पिढी आहे घर हे बघणार. ती इथे रोज येते, झाडझूड करते, बाकीचं तिचं अतिशय बारीक लक्ष असतं घरामध्ये. तिचा मुलगा हे सगळं काम करतो, मेंटेनन्सचं काय असेल ते. तिचा नवरा होता तोपर्यंत ते बघायचा, त्याची आपण ओळख करून देऊ. बरोबर. देव असल्यामुळे रोज इथे पुजारी येतात समोरच्या घरातले, ते पूजा करतात. सो तसं म्हटलं तर घर रोज ओपन होतं, घराची झाडझूड होते. आणि आम्ही सगळेजण जरी पुण्याला असलो तरी साधारण आमचा कटाक्ष असतो की 1.5-2 महिन्यांनी बाबा एक चक्कर टाकतील, काका कोणीतरी येतील, आजूबाजूचं घराचं बघतील, काही काम असेल तर वेळच्या वेळी ते केलं जाईल. त्याच्यामुळे हे आजोबा होते त्याच्याही अगोदर किंवा आजोबा गेल्यानंतर तर आमच्या अनेक ट्रिप वाढल्या आणि आम्ही सगळेच जण यायला लागलो. आणि जसं म्हटलं तसं तन्मयलाही यातली आवड आहे, मलाही आवड असल्यामुळे आमच्या सतत म्हणजे सुट्टी मिळाली 2-3 दिवस तर कुठेतरी महाबळेश्वरला फिरायला जाण्यापेक्षा वेरवलीला जाऊया असं मनामध्ये असतं. काय नक्कीच. हा देवघराचा बाजूने आमचा एंट्रन्स, त्याच्यानंतर ही मागची पडवी आहे, ही मागची पडवी आहे. इथे ना पूर्वी छोटा दरवाजा होता एवढ्याच उंचीचा, ज्याला वाकून जावं लागायचं, खिडकीच्या आकाराचा. आणि इथे खाली आता रान माजलंय पण समोर नदी आहे. अच्छा. वाव. या वर्षी पाऊस लांबल्यामुळे आणि इथे रान माजल्यामुळे आता जसं दिसत नाहीये, पण समोर मोठी नदी आहे. बरोबर. शहरात राहणाऱ्या अनेक लोकांसाठी स्वप्नवत पहाट असं म्हणजे बघितल्यावर जो आता निसर्ग सौंदर्य आहे, अनेक फुलपाखरं खूप सुंदर हे सगळे असतात इथे. ह्या 2 अडगळीच्या खोल्या ज्याच्यामध्ये पूर्वी जेव्हा खूप सामान असायचं, राहतं पूर्ण घर होतं, त्यावेळेस इथे वेगवेगळ्या स्टोअर रूम होत्या, काइंड ऑफ स्वयंपाकाचं आणि याचं. अच्छा. वा. त्यानंतर इथून खाली उतरायचं. हे पूर्वीच्या काळातलं घर असल्यामुळे ना इथे सपाटी काही नाहीये, प्रत्येक खोलीतनं इकडे तुम्हाला 2 ते 3 पायऱ्या खालीवर उतरायच्याच आहेत. या लोखंडी दरवाज्यावरती आम्ही लहानपणीचे म्हणजे 8-10 वर्षापूर्वी किंवा त्याच्या अगोदर अशी सगळी चित्र काढलेली आहेत कोणी कोणी. आपण दरवाजा तेव्हाचा आहे, जुना आहे ते, लाकडी याच्यामध्ये, ज्याला बिजागर नाहीये. नाही मुळापासून त्याला कदाचित आहे का बघतो, मला आता आठवत नाहीये. हेच नाही, पूर्वीच्या काळची कडीची पद्धत आहे ही. हो, कडीची आहे. आणि इथे जशी हिंज असतात आपल्याला तसे नाहीये, हे पूर्ण गोल खाली पर्यंत होते. आणि याला कडी अशा पद्धतीची होती, सरकवायची. बरोबर. हो. ही आमची मागची पडवी.
इथे अजूनही एवढा पॅच आम्ही शेणानं सारवलेल्या याचा ठेवलेला आहे. ओके. हे पूर्ण घर शेणानं सारवलेलं होतं पूर्वी. बरोबर. आणि अगदी आठवण म्हणजे जेव्हा आमच्याकडे गुरं होती आणि छोटं वासरू व्हायचं तेव्हा आजोबा संध्याकाळचं दूध पिऊन झालं वासराचं की गोठ्यात ठेवायच्या नाहीत, घरात घेऊन यायचे. बरोबर. त्याला इकडे घेऊन इथे बांधलेलं असायचं या खिडकीला त्या वासराला. आणि आजोबा त्याला ते आमोण घालतायत किंवा औषध देतायत वासरासाठी ते वाटलीने. ते आम्ही बघितलेलं आहे. या खोलीमध्ये अजून पण हे वाईन आहे. ज्याच्यामध्ये सुनीता आजी आम्हाला लसणीची चटणी कुटून आम्ही खाल्लेली आहे आतापर्यंत. बरोबर. आणि दगडी जाता पण होतं ते आता आम्ही वर शिफ्ट केलंय वरच्या घरात. तिथेही आमचा प्रयत्न आहे. सुनीता आजी. हा, सुनीता यांच्याशी पण आपल्याला बोलायचं आहे आजी. हा, तुम्ही जरा वेळ काढून ठेवा आमच्यासाठी. मला आता घरी जायचं, माझा भाव आलेला आहे, भाव बिजीला. होय काय बोलणार आहे. फक्त 5 मिनिटं द्या आमच्यासाठी. इथे आमची पाणचूल. येस, चुलीवरचा हंडा आणि त्याचा जो सुवास येतोय मगाचपासून. बरोबर. त्याने घर प्रसन्न केलेलं आहे एकदम सुंदर असा. मी 45 वर्ष झाली ह्या घरात आल्यास. लग्न झाल्यापासून इथे काम करतोय. त्यांची गुरा होती, तो आजोबा आजी होती, हे सगळं पुण्याला होतं. ही 3री पिढी आहे माझी. अच्छा. इथे काम करतोय मी. पण आजी सुनीता आजी, आम्ही सुनीता आजी मगाचपासून नाव ऐकतोय, पण तुझं पूर्ण नाव सांगा दी. सुनीता आजी म्हणजे सुनीता गजानन शिंदे. सुनीता गजानन शिंदे. बर. आणि मगाशी रोहन दादा सांगत होता आपल्याला की पूर्ण तुमचं कुटुंब पहिल्यापासून ह्या घराशी संबंधित आहे. तर एवढे नाते संबंध तुमचे कसे काय म्हणजे आमची सासूबाई होते ना, त्या अगदी लग्न झाल्यापासून त्याही इथं होत्या. त्यांचं त्या म्हाताऱ्या झाल्यापासून माझं लग्न झाल्यापासून मी पण इथंच आहे. मग आमच्या 2-3 पिढ्या इथंच आहेत. नातू पण मगाचपासून इथे बागडताना बघतोय मी. आता निघून गेला. म्हणजे आमचं माझं मालक गेल्यापासून तो इथे ह्यांच्या घरीच आहे. त्यांच्यासारखा सांभाळतोय. आणि हे लहानपासून पुण्याला होतं. आता त्यांना काही इथली माहिती नव्हती. आजोबा माझी जोड होतं. मग त्यांचं सगळं मी केलं. त्यांना काहीच माहिती नाही. जास्त आजारी झालं तेव्हा त्यांना मी कळवलं बा असं आहे तेव्हा या. मग त्यांची आई आधी वाढली ना, त्यांनी सांगितलं आता ही आई गेल्यानंतर ही काम सोडील. तर म्हटलं नाही मी सोडणार. मग त्यांनी मला वचन द्यायला नाही, माझ्या आजोबाबांना तुम्ही सांभाळायचं. मग त्यांच्या पाठीकडे 5-6 वर्षाचं होतं. मग मी त्यांना सांभाळलं. त्यांची गुरा ढोरा सगळं संसार विचार भरपूर होता त्यांचा. तेवढं मी सगळं केलं. आणि आता मला होईल जोपर्यंत मी त्यांचा करणार. आणि नाहीच व्हायचं झालं की मी ठेवणार आता. मग काय म्हणून या आता घर 1 वर्ष माझ्या लेखन बांधणार तिथं मी तेवढ्या खेपा घातल्या आणि त्यांचं तर करून द्याला, देवाला वरती नेला आता. बरोबर. आजच्या काळात मी आता तुझा इथला वावर बघितला आणि सगळी तुझी बोलण्याची पद्धत बघितली. तू ह्या मला कुटुंबाचाच एक भाग वाटतो. भाग म्हणजे मी सगळ्या त्यांच्या अगदी उत्साह प्रश्न त्यांच्या घरात काय हाय नाही 2 वर्ष करून होता त्यांचा उत्साह होता. म्हणजे तू मला कधी पण, मी कालपासून बघतोय, तू मला कधी पण इथे कामाला असं वाटत नाही. या घरातलाच म्हणजे आता या घर पण मी चोखच त्यांचा करायचा. आता 2 वर्ष त्यांचा करून होता ना, तर लोक कोणी चाललेलं नाही उत्सवाला. म्हणजे मलाच सगळं करावं लागलं त्यांचा. आणि माझी ओरच त्यांनी टाकलं नाही. आणि त्यांच्या सगळ्या बामणांनी पण सांगितलं नाही तूच इथं राहायची 7 दिवस. म्हणजे रात्रीची पण दिवसाची पण 7 दिवस. त्या आणि कोणतं भाड्यात जेवणाला ठेवीत ना, त्यांचा पण सगळं मीच त्यांना दाखवायचं. हे असं करायचं तर तसं करायचं. आणि त्यांच्या देवाचा सौलालय होता, त्या देवाचे कोणी जायचं नाही. पुढची पिढी सुद्धा एवढी तुझ्याशी जोडलेली जोडलेली आहे. हे सगळं करणार. माझी सुनबाई पण करणार माझ्या पाठीकडे. त्याच्या पुढे आता कोण काय करणार. आजच्या काळात आता आम्ही बघतो, आम्ही पण गावात राहतो आणि जिकडे तिकडे माणसं 8:30 वाजता येणार, टायमिंग घड्याळ बघून, आणि 5:30ला जाणार. ती सुद्धा येत नाहीत. ती सुद्धा जाऊन पाया पडायला लागतं तेव्हा माणसं येणार. मग अशा काळात सुद्धा तू म्हणतेस की माझी सून पण पाठीमागनं येणार आणि करणार. एवढा तुझा कसा काय विश्वास आहे माझा पोरगा आहे ना, ह्या आता इथं काम करणारा, त्यानं अगदी सगळं त्यांचं अगदी घेतलेलं, त्यांचं सांभाळायचं. त्यांची जमीन जागा भरपूर आहे, तेवढीकडे लक्ष ठेवायचं. झाडमाड कोण तोडून नेल तिकडे लक्ष ठेवायचं आणि त्यांना सांगायचं बा असं असं झालंय. मग त्यांनी तिकडे बोलायचं त्यांनी त्या लोकांना बा असं असं करू नका म्हणून. पण त्यांच्या कानावर फक्त घालायचं, कारण आमच्या जवळ जबाबदारी टाकली आहे ना. बरोबर. मग तिकडे देखरेख करायलाच हवा. रानात भरपूर त्यांची शेती वगैरे तिकडे वरच आहे. ते सगळं सांभाळून हे बघ. ते माझी शेती पण मी करतो आणि त्यांचा पण सगळं सांभाळतो. दिवसभर राहायचा, दिवसभर राहतो. अगदी दिवसभर सांगितलं आणि 8 दिवस राहू, 8 दिवस सगळं घरातलं म्हणजे घरातल्या सारखंच करायचं. बरोबर. असं करतो मी. आणि इथल्या देवावर तुमची काल तुमच्या बोलण्यात आलं की तेवढीच श्रद्धा आहे तुमची. देवाशिवाय मला देवाशिवाय 1 दिवस मी कुठं राहिलो, पाहुणच पण जायच नाही. त्यांना विचारा, अगदी माझे माहेरच पण जायच नाही. 2-2, 3-3 वर्ष जायचं आणि लगेच यायचं. का तर देवाचा केर काढायचा, भांडी घासायची. ही माझी शिवाय कोण करणार नाही. मित्रांनो, अशी नाती आता आपल्याला कुठेच येणाऱ्या काळात बघायला मिळणार नाहीये. कारण अशी हे जे बॉन्डिंग आहे
रक्ताची नाती नसून सुद्धा हा इतकं मन जोडलेली आहेत ह्या लोकांची यांची एकमेकांची. मनं जोडलेली आहेत. आणि मला तर आपल्या आईसारखंच करतात आणि मी त्यांना मुलग्यासारखंच करतो. दिवसात 1-2 फोन त्यांचा असतातच मला. तर बोललं नाही माझे सांगितलं की मला पण कसं तरीच वाटते. पण देवाला मी हे सोडलेलं नाही आणि अजून पण सोडणार नाही. बरोबर. असं आहे. मला देवाचं अगदी लयच आहे. पण आजी आता हे घर इतके वर्ष तुम्ही ज्याची सेवा केलीत हा आणि पूर्ण तुमचा बराच काळ या घरात गेला, गेला. तर ते आता म्हणजे पाडलं जाणार आहे. हा तर मग कसं वाटतंय आता? जरा कसं तरीच वाटणार हो. पण आता त्याच्या जवळ देव तिथं आहे ना वरती, म्हणून काय वाटणार नाही. देवाचं सगळं हे करणारच ना. होय. आणि देवाचं देऊळ होत आहे देऊळ होतंय. आनंदात. बरोबर. काय वाटणार नाही. बरोबर. एकीकडे दुःख असलं तरी दुसरीकडे आनंद पण आहे. हा आनंद पण चांगलं आहे. देऊळ होणार आहे. हा देऊळ होणार आहे. बरोबर. जवळच आहे ना. होय. आणि त्याचं आपण करणारच आहे त्या देवाचं. बरोबर. आपल्याला काय टाकून भागणार नाही. खरं खरं. चालेल. आज भाऊबीज आहे होय. आणि तुम्ही अशा गडबडीत सुद्धा माझ्याशी बोलायला वेळ दिलात. आता अनेक लोक हा व्हिडिओ बघतील आणि तुमच्याकडनं अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, त्या शिकतील अशी आपण आशा करूया. आणि मी तुमचे आभार मानतो. खूप खूप धन्यवाद. सो हे आपण मागच्या अंगणात आलो. समोर नदी दिसतीये. हो. त्याच्यानंतर ही आमची दगडी दौत आणि इथे विहीर आहे. आता रानामुळे दिसत नाही, पण इथे पूर्वी बैल राहट होता, नंतर पायरा हाट पण होता. आपण जाऊया. हा आता गवतामुळे दिसतो. त्याला अशी मध्ये एक कमान आहे. तितकं आपण जवळून बघूया. बरोबर. त्याला मध्ये एक कमान आहे त्या विहिरीला. हो. आणि आता नदीला पाणी असल्यामुळे बारमाही पाणी असतं. हे दगडी दौत आहेत, दगड आहे. म्हणजे अजूनही आम्ही इथे बसून आंघोळ करतो आणि मनसोक्त गार पाणी, हवं तेवढं पाणी घ्या. आणि हा एक प्रकारचा वेरवलीचा बाथटब आहे आमचा. ओपन बाथटब. सो इथे रहाट पण आहे, लोखंडी आहे. ही हात रहाट आहे. त्याच्या अगोदर पायराहाट होती. आणि मला अगदी ही विहीर आहे का? ही खाली विहीर आहे. अच्छा. आता तिथे दिसणार नाही आणि आता निसर्ड पण झालंय पावसामुळे सगळं. पण हे पाणी उपसा आहे. म्हणजे आम्ही हेच पाणी पितो विहिरीचं आता घरामध्ये. ओके. आणि अतिशय स्वच्छ पाणी आहे. बरोबर. विदाऊट एनी फिल्टर आम्ही हे सगळं पाणी पितो आणि काही कोणाला आजपर्यंत त्रास झालेला नाहीये. अच्छा. केळगड धरलेलं आहे. केळगड धरलेला आहे. थोडं जेवढं शक्य आहे फुलझाडं किंवा आजूबाजूला झाडं ती लावलेली आहेत. आणि हे सगळं टिकण्याचं कारण म्हणजे मी सुनीता आजी दाखवली मगाशी, त्यांचा अतिशय रोज त्यांचा वावर. आजच्या काळात अशी माणसं सुद्धा आपल्याला लाभणं आपल्या नशिबाचाच भाग आहे. नक्की. मी माझ्या आजी आजोबांच्या नंतर जसे माझे आजी आजोबा होते तशीच ती होती. तिचा नवरा मध्ये गेला माझ्या साखरपुड्याच्या काही दिवसानंतर. बरोबर. पण ते मला अगदी त्याच स्थानावरती होते. त्याच पद्धतीनं ते करतायत. म्हणजे आजोबांची शेवटच्या याच्यात पूर्ण काळजी, आजीची काळजी ही सगळी त्यांनी केलेली. आम्हाला या घरातलं माहिती नव्हतं. त्याच्यापेक्षा जास्त हे तिला माहिती होतं, आजी आजोबांचं सगळ्या गोष्टी. सो इतकं ते क्लोज बॉन्ड होता हा. हो. मला वाटतं आपलं पूर्ण घर बघून झालेलं आहे. तर धन्यवाद रोहनजी, तुम्ही आज आम्हाला जो वेळ दिलात या व्हिडिओसाठी. आपल्या प्रेक्षकांना नक्की हा व्हिडिओ आवडला असेल. त्याचप्रमाणे तुमच्या सर्व कुटुंबियांनी जी आपल्याला माहिती दिली, सुनीता आजी असेल जी आपल्या घराची काळजी इतके वर्ष घेत आलेली आहे आणि त्यांचं कुटुंब, त्याविषयी सुद्धा आपण तिच्याकडून माहिती घेतली. आणि त्याचप्रमाणे ह्या वेरवली गावातील जे ग्रामस्थ होते त्यांनी जी आपल्याला माहिती दिली, त्यांनी कशा प्रकारे तुमच्याकडून हे घर स्वीकारलं आणि ह्या पुढे इथे काय प्लॅन्स आहेत ते देखील त्यांनी सांगितली. ही सर्व माहिती आपल्याला या व्हिडिओमधून आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता आली. मला स्वतःला खूप आनंद आहे की आज मला ह्या पूर्ण तुमच्या प्रोजेक्टचा किंवा ह्या ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार होता आलं आणि आपल्या प्रेक्षकांपर्यंत ही माहिती पोहोचवता आली. खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. चालेल मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कोकणातील असाच हटके कंटेंट बघण्यासाठी आपल्या चॅनलशी जोडले रहा. खूप खूप धन्यवाद.